तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जो रिसेंटमध्ये जो IPO आज लॉन्च झाला ऑलमोस्ट म्हणजे आला आहे मार्केटमध्ये. तर प्रीमायर इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे जी IPO आणलं आहे NSE आणि BSEमध्ये बोथ साईडला लिस्टिंग आहे. तर काय करायला पाहिजे, तर ओव्हरऑल माझा पर्सनल व्ह्यू काय आहे तर आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे. बिफोर IPOला सबस्क्राईब करायच्या आधी कशा कशा प्रकारचे आपण स्टेप्स घेऊ शकतो आणि कुठली इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करायची आणि त्यानंतरनं कशा प्रकारे आपल्याला प्लॅन असला पाहिजे. तर फर्स्ट थिंग, ज्यावेळी पण IPO फर्स्ट टाईमला लॉन्च होत असतो तर ओव्हरऑल टेक्निकल चार्ट अवेलेबल नसतो मार्केटमध्ये. त्याच्यामुळं थोडंसं डिफिकल्ट राहते की कशाप्रकारे आपण त्याला ट्रीट केलं पाहिजे. बट ॲज पर जेवढे पण आपल्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत ओके, तर त्याचा आपण हेल्प घेऊन आपल्याला एक आयडिया येते की कशाप्रकारे आपण लिस्टिंग गेनसाठी प्लॅन करायचा आहे का आपण जस्ट शॉर्ट टर्मसाठी प्लॅन करायचा आहे का इन्व्हेस्टमेंट ग्रेड कॅटेगरी आहे. तर मी जस्ट एक्सप्लेन करणार आहे कशाप्रकारे आपण स्टडी करू शकतो आणि त्यानंतर तुमचं व्ह्यू तुम्ही प्लॅन करायचा आहे. बाय और सेलसाठी अजिबात नाही आहे किंवा IPO लावा किंवा न लावा, तुमचं डिसिजन तुमचं तुम्ही घेऊ शकता. जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया कशाप्रकारे IPO स्टडी केला जातो, कशाप्रकारे कंपन्यामध्ये आपण IPOला पैसे लावायचे का नाही लावायचे. बऱ्याच जणांचा डोक्यात हा क्वेश्चन असतो की आपण IPOला पैसे लावूया का न लावूया. तर जस्ट माझा पर्पज काय असतो, मी कशाप्रकारे बघतो त्याला, तर त्या गोष्टी मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा येऊया, तर ती कंपनी आहे म्हणजे प्रीमायर इंजिनिअरिंग IPO. तर कंपनी जनरली काय काम करते, तर कंपनी ही जनरली काम करते, ह्यांचा जो IPO यायला लागला आहे ह्यांनी जे बुक इश्यू करायला लागले ते ऑलमोस्ट 2830.40 करोडचं त्यांचं काय आहे बुक इश्यू साईज आहे. आणि त्याच्यामध्ये जे फ्रेश इश्यू यायला लागला आहे तो 2.87 करोड शेअर्स आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो तर ऑफर फॉर सेल 3.42 करोड शेअरचे आहे आणि त्याच्यामध्ये ॲग्रिगेशन टू 1539 करोडचा आहे. ओके, तर ओव्हरऑल थोडंसं डाऊन साईड बघायला गेलो तर ह्यांचं जे IPOचं सबस्क्रिप्शन आहे म्हणजे प्रत्येक कॉमन पीपल किंवा बरेच कॅटेगरी म्हणजे इन्व्हेस्टर त्या टाईमला ते काय करतात, सबस्क्रिप्शनला त्यांना जर का पाहिजे असेल तर बिडिंग करू शकतात. म्हणजे जस्ट त्यांना पाहिजे का न पाहिजे ती बोली असते. ते त्याचं डेट जे आहे हे आज 27 ऑगस्ट 2024 29 ऑगस्ट 2024पर्यंत आहे. तर अलॉटमेंट जे आहे म्हणजे भेटणार न भेटणार त्याचे पण डिटेल्स ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेत. तर हे जे आहे बेसिस ऑफ अलॉटमेंट 30 तारखेला समजेल आपल्याला की ज्यांना कोणाला भेटला असेल किंवा न भेटला असेल ते 30 तारखेला त्यांना समजणार कोणाकोणाला भेटला, इश्यू कोणाकोणाला झाला. आणि ज्यांना भेटला नाही आहे त्यांचे जे पैसे असेल ते त्यांना रिफंड होतील. मग जस्ट ब्लॉक केलेलं असते अनब्लॉक होतील 2 सप्टेंबरच्या आसपास. आणि त्यानंतरनं 3 तारखेला ॲक्च्युली शेअर मार्केटला काय होणार आहे, लिस्ट होणार आहे. तर जर का आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू जर का आपण बघायला गेलो IPOमध्ये, देन IPOची जी डेट आहे ते 27 तारीखपासून 29 तारीख आहे. फेस व्हॅल्यू त्यांनी ₹1 पर शेअरचा आणला आहे. प्राईस बँड जी यायला लागले ही 427 to 450 शेअर पर शेअर आहे. जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये IPO लावायचा असेल तर जनरली हायर प्राईजला बिडिंग केलं जातं आणि बऱ्यापैकी लोक हायर प्राईजलाच बिडिंग करतात. इफ जर का तुम्हाला पण इंटरेस्टेड असेल लास्टला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कशाप्रकारे ह्याच्यामध्ये प्लॅन करू शकतो आपण. देन त्या हायर प्राईजला ऑलवेज लावायचं असतं. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जे पण 427ला लावतील कदाचित जर का ओव्हर सबस्क्राईब झाला तर त्यांना ते भेटणार नाही. ओके, हायर प्राईजचं बिडिंग शक्यतो भेटत असते. लॉट साईज मिनिमम 33 शेअर बाय करायला लागणार आपल्याला. ह्याच्यामध्ये टोटल इश्यू साईज यायला लागले ते म्हणजे ऑलमोस्ट 2830.40 करोड ह्यांचे ही आहे टोटल इश्यू साईज. त्यानंतर फ्रेश इश्यू समथिंग 1291.40 करोडचा आहे आणि एवढे शेअर्स त्यांनी फ्रेश इश्यू करत आहेत. आणि त्यानंतर ऑफर फॉर सेल जे यायला लागले ते जवळपास 1539 करोडचे आहे. आता एम्प्लॉईज जे पण ह्याच्यामध्ये काम करतात कंपनीमध्ये त्यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट त्यांनी टाकला आहे ₹22 पर शेअरचा. आता लिस्टिंग कुठं होणार आहे, BSEला पण होणार आहे, NSE बोथ इंडिया एक्सचेंजला लिस्ट होणार आहे. आणि थोडक्यात जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये थोडंसं हिस्ट्री जर का आपण चेकआउट करायला गेलो, थोडंसं फंडामेंटल्स बघायला गेलो तर 31 मार्च 2022पासून 30 जून 2024 आणि त्यानंतर आपण इथं येणार आहे आपलं 31/2023. हे आपलं मार्च महिना जे यायला आहे Y2Y आहे, इयर ऑन इयर आहे. आणि हे जे यायला आहेत हे क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. तर ॲसेट त्यांचे जे आहेत हे वाढलेले आहेत. ओके, रेव्हेन्यू पण त्यांचा काय झाला आहे तर
इथं जर का बघायला गेलो YoY इयरनं इयर ह्यांचा ऑलमोस्ट डबल झाला, त्यानंतरनं थोडंसं डिक्लाईन, ओके, त्यानंतर डबल आणि परत डिक्लाईन झाला. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे हा पहिल्यांदा त्याचे लॉसमध्ये होते, इथं पण लॉस आहे, इथं पण लॉस शो केला आहे. त्यानंतरनं ह्याने टर्न झाले प्रॉफिटमध्ये आणि ऑलमोस्ट जो -2 डिजिट लॉस होता तिथून ते +3 डिजिट प्रॉफिटमध्ये आले. त्यानंतर अगेन याच्यामध्ये प्रॉफिट आहे, बट प्रॉफिट त्यांचं डिक्लाईन झालं आहे. आणि त्यानंतरनं क्वार्टर ऑन क्वार्टरवरती त्यानंतर ह्यांचं जर का आपण बॉरोईंग म्हणजे कर्ज बघायला गेलो तर कर्ज ह्यांचे वाढत चाललेले आहेत. तर थोडंसं हा निगेटिव्ह कन्सर्न आहे ॲज पर इन्व्हेस्टमेंट. जर की कर्ज कुठलं जर का असेल, डेट असेल तर थोडंसं निगेटिव्ह राहत असते. ROE बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये 43.73 आला, हे जे की चांगलं वाटतं आहे. त्यानंतर ROCE पण बऱ्यापैकी ठीकठाक आहे. त्यानंतरनं डेट टू इक्विटी हे थोडंसं निगेटिव्ह पॉईंट आहे 1.86, ओके, तर हे थोडंसं निगेटिव्ह पॉईंट आहे. त्यानंतरनं बाकीच्या जे गोष्टी आल्या आहेत, ओके, तर हे ओव्हरव्ह्यू झाला. यांचं जर का अर्निंग पर शेअर जर का बघायला गेलो आपण तर पोस्ट IPO म्हणजे IPO नंतरनं आणि प्री IPO, तर प्री IPOमध्ये 5.48 दाखवाला, PE दाखवाला हा 82.09चा आणि त्यानंतरनं किती दाखवाला हा 25.59चा, ओके. तर PE थोडंसं महाग वाटायला लागलं आपल्याला. आणि थोडंसं पण जर का आपण डिटेल्समध्ये बघायला गेलो की काय कंपनी आहे, कुठं काम करते, कशाप्रकारे आपण प्लॅन केला पाहिजे, तर जनरली जर आपण बघायला गेलो तर ओव्हरऑल आता आपण जे डिस्कस केले, किती रुपयाला येणार आहे, किती त्यांचं व्हॅल्युएशन आहे, म्हणजे त्यांनी किती इश्यू साईज करत आहेत, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या जस्ट. की आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की कंपनी कशामध्ये काम करते. कंपनी जर का आपण बघायला गेलो तर सोलार तर जे सेल असतात, म्हणजे याच्यामध्ये बघायला गेलो सोलर ज्यावेळी आपण सोलर पॅनल असते, तर सोलर पॅनलमध्ये जे सोलारचं सेल असते तर ते सेल तयार करायचं काम हे करते कंपनी. त्यानंतरनं कंपनी प्रोडक्ट ऑफरिंग इन्क्लुडिंग सोलार सेल, सोलार मॉड्यूल आणि मोनोफेशियल अँड बायफेशियल मॉड्यूल, ओके. तर नवीन टेक्नॉलॉजी आली ज्यामध्ये जर का तुमच्याकडे सोलर असेल पण तुम्हाला आयडिया असेल, त्याच्यामध्ये मोनोफेशियल म्हणजे जस्ट वन साईडला सनरूफ असतं, बायफेशियल म्हणजे बोथ साईडला राहतं आहे, ओके. तिथून ते एनर्जी लाईट तयार करतं आहे सिम्पल भाषेत. तर त्याच्यामध्ये ते काम करायला लागलं आहे. त्यानंतर अलॉंग विथ EPC आणि हे त्यांचं ते कॅटेगरी आहे. तर ह्यांचं जे आहे प्रीमिल इंजिनिअरिंग हे 5 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहेत आणि सगळ्याच्या सगळे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये आहेत. तर कंपनीचं ओव्हरव्ह्यू जर का बघायला गेलो, कंपनी कुठल्या फील्डमध्ये काम करते, तर कंपनी फील्डमध्ये काम करते ते म्हणजे सोलार, जे की आपण ह्याला असं बोलू शकतो रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि जर का पॉझिटिव्ह पॉईंट जर का बघायला गेलो तर पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की करंटली जे गव्हर्नमेंट आहे, ओके, मोदी सरकारचं जे गव्हर्नमेंट आहे तर हे पण सोलरवरती जास्त फोकसिव्ह आहे आणि त्याचा ह्यांचा थोडासा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं पर्सनली, ओके. बाकी तुमचं मत तुम्ही सांगू शकता, बट जस्ट की त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आणि जर का आपण थोडंसं निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही पण डिस्कस करणार आहे जे डेटा आपल्याकडे आहे. जर का आपण बघायला गेलो तर ह्यांचीच एक कंपनी आहे, ओके, तर RHP नावाचं, ह्याच्यामध्ये लिस्ट वेबसॉल एनर्जी सिस्टीम नावाने. आणि हे जे आहे म्हणजे FY21 पासून FY23पर्यंत पेरिमल इंजिनिअरिंग ऑपरेटिंग रेव्हेन्यू ह्यांचा जो रेव्हेन्यू ग्रो आहे तर हा ऑलमोस्ट कॅगर जर का बघायला गेलो तर FY21 पासून FY23पर्यंत 42.71%नी वाढलेला आहे, ओके. तर ही एकदम चांगली गोष्ट आहे. त्यानंतरनं FY24ला रेव्हेन्यू त्यांचा ऑलमोस्ट 120% काय झाला, इन्क्रीज झाला बाय डिफॉल्ट. तुम्ही कुठले पण स्टॉक चेकआउट करा तर सोलरमध्ये जे कंपनी लिस्टेड आहे ऑलरेडी ते सोलर पॅनल तयार करते आणि वन ऑफ द लिडिंग कंपनी आहे ती पण मुंबईमध्ये त्याचं फॅक्टरी का कंपनी असं काहीतरी आहे, ओके. तर नाव नाही सांगत आहे, बट जस्ट आयडिया दिली तुम्हाला की ती एक कंपनी आहे. त्याचा पण शेअरची प्राईस ऑलमोस्ट आय थिंक सिंगल डिजिट और 2 डिजिट, ओके. तर तिथून ते 4 डिजिटपर्यंत गेला ऑलमोस्ट आणि आता परत त्याच्यामध्ये 50% डाऊन समथिंग आहे, ओके. तर नाव नाही घ्यायचं, नाव तुम्ही सांगू शकता काय आहे. तर ती कंपनी जबरदस्त ग्रो झाली आहे. वन ऑफ द रिझन जस्ट ती न्यूज आली होती सोलारसाठी एक गव्हर्नमेंटनं जे नवीन प्रोग्राम चालू केला, ओके, सूर्योदय उदय योजना असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्याच्या बेसवरती त्याच्यामध्ये जास्त हे झालं होता, डिमांड आली होती. तर तशी काहीतरी डिमांड इथं पण येऊ शकते का, तसं काहीतरी टर्नओव्हर इथं पण येऊ शकते काय. तर ह्याच
पॉईंटवरती बऱ्यापैकी जे पण रिटेल पार्टिसिपंट असतील किंवा इन्व्हेस्टर असतील तर त्यांनी जास्त बोली लावले आणि ग्रे मार्केट प्रीमियम पण जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर तो ऑलमोस्ट यायला लागला आहे आजच्या डेटला. आता आपण 28ला व्हिडिओ तयार करतो आहे तर 28ला ग्रे मार्केट प्रीमियम जो यायला आहे हा ऑलमोस्ट 378 आहे, जे की सोलर जर का आपण हायर प्राईस जर का बुक इश्यूमध्ये बघायला गेलो ती आहे 450 अधिक 378 जर का आपण केलो तर ओव्हरऑल 828 येतं आहे, जे की ऑलमोस्ट 84% आहे. म्हणजे काय की जस्ट ज्यांनी पण ह्याच्यामध्ये IPOला सबस्क्रिप्शन लावतील ओके, तर ते लावताना किती रुपयाला लावणार आहेत, ते लावणार आहेत 450ला लावणार आहेत बरोबर आहे. आता इमॅजिन त्यांना तो शेअर भेटला ओके, तर 33 शेअर मिनिमम बाय करायचे आहेत म्हणजे समथिंग 14,000 समथिंग काय तर होईल अंदाजे जर का आपण बघायला गेलो 15,000 समथिंग होतं आहे. तर आता हे ग्रे मार्केट प्रीमियम अजून 30 तारखेला काहीतरी वेगळंच येणार आहे, मे बी वाढला मे बी कमी झाला डिपेंड, बट ते चेंज होत राहणार आहे. तर जर का सपोज सबस्क्रिप्शन जेवढे वाढतील ओके, आता जवळपास 2.2 सबस्क्राईब झाला आहे ओके, तर रिटेल कॅटेगरी 2.2 समथिंग सबस्क्राईब झाला आहे. हा जेवढा सबस्क्रिप्शन वाढणार तेवढं हे वाढणार आणि जेवढं हे वाढणार तेवढं लिस्टिंगच्या दिवशी तेवढी प्राईस वाढायचे चान्सेस सगळ्यात हायेस्ट आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की जर का ग्रे मार्केट प्रीमियमला थोडंसं बघा 30 तारखेला, तर 30 तारखेला ग्रे मार्केट प्रीमियम जर का सपोज 450पेक्षा जास्त झाला तर इझिली हा जो स्क्रिप्ट आहे किंवा हा जे कंपनी आहे ही डबलला पण डायरेक्टली ओपन होऊ शकते. इज अ प्रोबॅबिलिटी नॉट 100%. याचा अर्थ असा नाही आहे की दोन उद्याच्या उद्या लावा असं बिलकुल पण नाही आहे, बट जस्ट की कसा व्ह्यू असतो कसा स्टडी असतो. तर ॲज पर ग्रे मार्केट प्रीमियम हा ग्रे मार्केट प्रीमियम खोटं पण असू शकते खरं पण असू शकते डिपेंड्स, बट आत्तापर्यंत हिस्ट्री आहे की जसं ग्रे मार्केट प्रीमियमचं आपल्याला एक अंदाज येतो तशा प्रकारे याच्यामध्ये ओपनिंग होऊ शकते. ही एक हिस्ट्री आहे, बट हिस्ट्री कधी कधी फेल पण होत असते, ते पण डोक्यात राहू दे. नंतर असं नको व्हायला की हे तर सांगितलं म्हणून लगेच घेतला असं नाही आहे, बट जस्ट जनरली असं होत असतं ओके. तर सबस्क्रिप्शन पण चेक करायचं आहे साईड बाय साईड, हे पण चेक करायचं आहे. फेल कधी जातं आहे सपोज सबस्क्रिप्शन अंडर सबस्क्राईब झालं आहे म्हणजे त्याला कोण सबस्क्राईबच करत नाही आहे आणि ग्रे मार्केट प्रीमियम काहीतरी भलतंच दाखवायला, तर त्या कंडिशनला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. बट इनिशियल स्टेज आताच्या स्टेजला जर का आपण बघायला गेलो तर ग्रे मार्केट प्रीमियम पण वाढत चालला आहे आणि हे जे बघायला गेलो ओव्हर सबस्क्रिप्शन जे आहे हे पण वाढत चाललेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे की रिस्क आहे तर की रिस्क कोणते आता आपण बघितलं, आपण ह्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले, कंपनी कशामध्ये काम करते ह्याच्यामध्ये. यांना फक्त जस्ट लिस्टिंग पर्पज लावायचा आहे म्हणजे ट्रेडिंग पर्पज लावायचा आहे, तर त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं आहे, बिकॉज ग्रे मार्केट प्रीमियम आणि सबस्क्रिप्शन चांगलं येत आहे ओके. तर 29 तारखेला पण आपण चेकआउट करू शकतो. जर का सबस्क्रिप्शन जास्त झालं देन चान्सेस जास्त असतात की ते मिनिमम 50% तरी अपसाईड ओपन होऊ शकतो. असं बिलकुल बी सांगता नाही येत आहे मिनिमम किती होईल काय होईल, बट जस्ट एक ओव्हरव्ह्यू आणि डिसिजन तुमचं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कोणते आहेत ते पण आपण डिस्कस करूया म्हणजे जास्त कोण आयडिया येईल. जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी पाहिजे असेल तर पहिल्यांदा तर हे तुम्ही की रिस्क वाचू शकता. तर रिस्क कोणते ह्याच्यामध्ये, तर ह्यांचा जो रेव्हेन्यू यायला लागला आहे हा डिपेंडन्स आहे लिमिटेड कस्टमर, म्हणजे ह्यांचे जे क्लायंट आहेत ते थोडक्यात कमी आहेत. तर स्मॉल बेस क्लायंट आहे, त्याच्यामुळे सपोज कुठल्या तरी क्लायंटनं काहीतरी प्रॉब्लेम काढले किंवा काहीतरी इश्यू झाले देन ह्यांच्या रेव्हेन्यूवरती थोडासा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ह्यांचं जे कोअर प्रोडक्शन म्हणजे कंपनी काय करते, कंपनी जस्ट ट्राय आणि त्यांचं जे सोलर सेल जुने त्यांचं सोलर सेल आणि मॉड्यूल जे आहेत हे तिन्ही काय करत चाललेत क्लोज करत चाललेत आणि त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी मोनोक्रिस्टल टेक्नॉलॉजी आणि हे निगेटिव्ह अफेक्टिंग बिझनेस अँड प्रॉफिटेबिलिटी ओके. तर त्यांचं जे डिक्लाइन इन अ डिमांड फॉर दीज प्रोडक्ट म्हणजे जे आता कसं असते सोलर इंडस्ट्री ही अशी आहे ही टेक्नॉलॉजी जे बदलत चाललं आहे म्हणजे काय अपडेट येत आहेत ओके, की पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी होती मग ही टेक्नॉलॉजी आली मग ही टेक्नॉलॉजी आली, तर हे टेक्नॉलॉजीवाल्याचा सेल त्यांचा होत नाही आहे ओके. तर ह्या टेक्नॉलॉजीचा त्यांचा सेल कमी व्हायला आहे, तर असं काहीतरी ओके. तर ते त्यांचा थोडासा इश्यूचा प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये, ते मेन इश्यू आहे. त्यानंतरनं जिओग्राफिकल रिस्क एक आहे म्हणजे ज्या फील्डमध्ये ती काम करते तिथला जो एरिया आहे तिथला जे सराउंडिंग आहे तिथले जर का लोकल पीपलने त्यांना जर का थोडासा प्रॉब्लेम दिला देन ते त्याच्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि थर्ड नंतर बघायला गेलो तर फायनान्शियल लॉसेस ह्यांनी फेस केल्यात जवळपास FY21 समथिंगला आपण बघितलं की हे -14.4 करोडला होते, त्यानंतर ते प्रॉफिटेबल झाले आणि 3 डिजिटमध्ये प्रॉफिटेबल आलं.
त्यानंतर आता त्यांचं निगेटिव्ह कॅश फ्लो आहे, त्यांच्यावरती डेट पण जास्त आहे, तर कॅश फ्लो पण निगेटिव्ह आहे. हे तर थोडंसं निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि अंडर युटिलायझेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी, इनॅबिलिटी फुलफिल युटिलाइज, ह्यांचं जे पण मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आहे हे अजून पण अंडर युटिलायझेशनमध्ये येते. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो तर डिक्लाईन इन सोलर मॉड्यूल प्रोडक्शन, जसं की आपण मगाशी बघितलं की ह्यांचं जे जुने मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं डिक्लाईन यायला लागलं आहे. आणि पास्ट नॉन कम्प्लायन्स विथ रेग्युलेशन, द कंपनी हॅज प्रिव्हियसली फेल्ड टू कम्प्लाय विथ द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. ओके, बाकीच्या जे बाहेरच्या देशातल्या ही वस्तू विका ती वस्तू विका ते जे काय असतील बाहेरच्या देशातले जे ॲक्ट बिक्ट असतील रूल असतील तर त्यांनी ते ब्रेक केले होते प्रिव्हियस टाईमला. तर त्याच्याबद्दल रूलबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचू शकता, जास्त आयडिया येईल. तर असेच बऱ्यापैकी त्यांचे थोडेसे निगेटिव्ह पॉईंट पण आहेत. पॉझिटिव्ह पॉईंट हे आहे की सूर्योदय योजना किंवा प्रिव्हियस सोलरला थोडीशी ग्रोथ आहे, कारण की रिन्युएबल एनर्जीमध्ये ती काम करते. तर त्यांचे हे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत की सूर्योदय योजना प्रत्येकजण आता अवेअर व्हायला लागला आहे की बाबा सोलर म्हणजे लाईट बिल ज्यांचं जास्त यायला लागलं आहे तर त्यांच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट होतं आहे लाईट बिल. आणि त्यांना सोलर पॅनलने खूप हेल्प होते की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये जास्त बिल काही येत पण नाही. ओके, तर तो ॲडव्हान्टेज आहे ह्या कंपनीला. डिसॲडव्हान्टेज आपण पण बघितले, ॲडव्हान्टेज पण बघितले. व्हॅल्युएशन जर का बघायला गेलो थोडंसं मला महाग वाटते ॲज पर इन्व्हेस्टमेंटसाठी जर का आपण बघायला गेलो तर त्यांचं व्हॅल्युएशन जरा जास्त आहे, पी जास्त आहे. आणि कंपनी थोडासा चार्ट पण येऊ देईल, चार्टवरती मला जास्त आयडिया येईल की कशाप्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकतो. बट सध्या जर का आपण बघायला गेलो जर का जस्ट लिस्टिंग पर्पजसाठी, देन लिस्टिंग पर्पजसाठी ॲज पर ग्रे मार्केट प्रीमियम आणि सबस्क्रिप्शन ते जरासं चांगलं वाटतं आहे. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक्स करू शकता. आणि सपोज जर का तुम्हाला IPO लिस्टिंग स्ट्रॅटेजी पाहिजे असेल देन कमेंट करा IPO लिस्टिंग स्ट्रॅटेजी. देन ते कमेंट जेवढे जास्त येतील त्याच्यावरती मी तुम्हाला ते पण स्ट्रॅटेजी देतो, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही सपोज IPO जरी तुम्हाला हा नाही भेटला देन लिस्टिंगच्या दिवशी आपण कशाप्रकारे ह्याच्यामधून पैसे काढू शकतो ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो.